सर्वांना नमस्ते. माझं नाव सिद्धार्थ धर्माधिकारी. मी चाणक्य मंडलमध्ये आता जवळपास गेली 7-8 वर्ष आधी चाणक्य मंडलचा विद्यार्थी होतो. त्याच्यानंतर चाणक्य मंडलचा कार्यकर्ता होतो, मग फॅकल्टी होतो आणि आता एकूण व्यवस्थापन सांभाळतो आणि त्या सगळ्यामध्ये पण कॉन्ट्रीब्युट करतो. आज मुख्यतः तुमच्या प्रश्नांचं आणि विषयाच्या शीर्षकामध्ये दिलेलं आहे तसं की फाउंडेशन कोर्स का करावा ह्याच्याबद्दल तुमच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे माझ्या समोर इकडे झूम ओपन आहे, तसंच युट्यूब पण ओपन आहे आणि याआधी अनेक आपल्या मित्रांनी मला पाठवलेले प्रश्न आहेतच. या सगळ्यांचं मी उत्तर देईनच, पण पहिली एक 5-10 मिनिटं मला फाउंडेशन कोर्स बद्दल सर्वात आकर्षक काय वाटतं आणि शीर्षकामध्येच जो दिलेला प्रश्न आहे त्याला आधी त्या प्रश्नाचं उत्तर देऊन मी सुरुवात करू इच्छितो. फाउंडेशन कोर्स का? तर मित्रांनो, मी नुकतंच युवल हरारी या लेखकाचं 21 लेसन्स फॉर द 21st सेंचुरी हे पुस्तक वाचत होतो. आणि आधी बाकीच्या कशाच्या आधी तुम्हाला युवल हरारी कोण आहे हे सांगतो थोडंसं. ज्युइश व्यक्ती जो इस्रायलच्या हिब्रू युनिव्हर्सिटीमध्ये जगाचा इतिहास शिकवतो. इज अ प्रोफेसर ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. पण ही अगदी वरवरची ओळख झाली त्यांची, कारण की त्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ही आजकाल जगामध्ये प्रचंड पॉप्युलर होत आहेत. म्हणजे कशावर लिहितात ते, तर ही इज अ प्रोफेसर ऑफ हिस्ट्री म्हणून हिस्ट्री बद्दलच एक अतिशय छान वाक्य बोललं जातं. ते म्हणजे दोज हू डू नॉट स्टडी हिस्ट्री आर बाउंड टू रिपीट इट्स मिस्टेक्स. जे कोण इतिहासाचा अभ्यास करत नाहीत ते इतिहासामध्ये घडलेल्या चुका पुन्हा घडवतात. खरंच विचार करा या वाक्याचा एकदा. म्हणजे हे आपल्या वैयक्तिक जीवनापासून ते पार मानवजातीपर्यंत नेऊन जोडता येईल अशा आवाक्याचं हे एक महत्वाचं वाक्य आहे. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पण आपल्या सवयींमधनं, आपल्या चुकांमधनं जो व्यक्ती शिकत नाही तो त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहतो आणि त्याची शिक्षा त्याला पुन्हा पुन्हा सोसत राहावी लागते. हा या वाक्याचा एक अर्थ लावला जाऊ शकतो. किंवा मानव जातच एकूण मिळून आतापर्यंत आपण इन दी ऍडव्हान्समेंट ऑफ सिव्हिलायझेशन ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांमधनं जर शिकलो नाही आणि पब्लिक पॉलिसी आणि धोरण जर पुढे सुधारलं नाही तर त्याच चुका पुन्हा पुन्हा कदाचित आपण आपल्याकडनं होतील आणि त्याच्यानंतर त्याची किंमत मात्र प्रचंड मोठी असेल. अख्ख्या जगाला ती सोसावी लागेल. जगाचा सर्वनाशच होऊ शकेल. जगासमोर पर्यावरण, दहशतवाद, तसंच अण्वस्त्रांचा धोका, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवता हे वाक्य तर फार महत्वाचं ठरतं. आणि म्हणूनच युवल हरारीचं जे कदाचित सर्वात फेमस पुस्तक आहे, म्हणजे जगातले जे राजकीय नेते, इंडस्ट्रीचे लीडर्स म्हणजे मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स किंवा मार्क झकरबर्ग, अनेक युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेंट्स, बराक ओबामा, त्याच्यानंतर आता पण जो बिडेन वगैरे, जगाची दिशा ठरवणारे जे लोक असतात त्यांनी हे पुस्तक जरूर वाचा असं सुचवलेलं आहे. पुस्तकाचं नाव पुन्हा सांगतो मी, युवल हरारी, युवल नोआ हरारी या लेखकाचं 21 लेसन्स फॉर द 21st सेंचुरी. जशी नावातच येतं बघा की 21वे शतक डोळ्यासमोर ठेवता एकूण मिळून मानव जातीसाठी इतिहास 21 महत्वाचे धडे, लेसन्स काय आहेत हे लेखक आपल्याला सांगत असतो. आणि त्याच्यामध्ये अक्षरशः सगळंच आहे. म्हणजे सुरुवात होते ते राजकीय समस्यांपासून होते की वेस्टर्न लिबरल डेमोक्रेसी या विचाराला कुठले कुठले धोके आहेत. आता जगामध्ये जे राईट विंग विचार वाढत चाललेला आहे, त्याच्यानंतर जगाला असलेला दहशतवादाचा धोका, तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आणि मेडिकल बायोटेक्नॉलॉजीच्या सायन्समध्ये होत असलेल्या आधुनिक संशोधन, ते कसं जग पूर्ण उलतपालथ करून टाकू शकतं, असे महत्वाचे 21 धडे आहेत. या पुस्तकामध्ये अतिशय आवडती माझी गोष्ट म्हणजे की जगाच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून ते आपल्या वैयक्तिक जीवनाला जाऊन कसं भिडतं
हे पण लेखक एक अतिशय सोप्या भाषेमध्ये अतिशय रस निर्माण होईल अशा गोष्टी सांगत आपल्याला सुचवत असतो. ते मला आता हे सगळं सांगण्याचा उद्देश काय होता, तर त्या पुस्तकामधला चॅप्टर नंबर 20 आणि 21 म्हणजे की जगासमोरच्या ज्या या सगळ्या महत्वाच्या आणि कदाचित मानवजातच संपू शकेल अशा महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर उत्तर काय रे, तर ते शेवटच्या दोन तीन चॅप्टर्स मध्ये मी दिलेलं आहे. पण मला अजूनही आठवतं की मी ते पुस्तक वाचताना शेवटच्या 2 चॅप्टर्स कडे जसा वळालो तसं अक्षरशः मला बसल्या जागी म्हणजे ठेवत नव्हतं ते पुस्तक. लेखन उत्तम आहे म्हणून तर आहेच आहे, पण मला ते वाचताना जाणवत होतं की हे पुस्तक काहीतरी 2016-17 मध्ये वगैरे लिहिलं गेलं, पण याच्यामध्ये लेखकांनी जे लिहिलंय आणि पार युनायटेड स्टेट्सच्या प्रेसिडेंट पासून सगळी माणसं हे पुस्तक जगाला रेकमेंड करतात. आपण लहानाचं मोठं शिकत जे मोठे आपले वडील म्हणजे आमचे सर धर्माधिकारी सर जे आम्हाला शिकवत मोठे झालो आम्ही सगळे, हे एक्झॅक्टली सगळे हेच लेसन्स आहेत. असा अक्षरशः अंगावर काटा आला होता तुम्हाला सांगतो. 21 लेसन्स फॉर द 21st सेंचुरी. आणि त्यातले हे शेवटचे 2 लेसन्स कुठले आहेत, तर चॅप्टर नंबर 20 याचं हेडिंग आहे एज्युकेशन. ओके. आणि चॅप्टर 21 याचं चॅप्टर नंबर 21 याचं हेडिंग आहे मेडिटेट जस्ट ऑब्झर्व्ह. खालची जी टॅगलाईन येते ना, एज्युकेशन आणि मेडिटेशन, म्हणजे चॅप्टर नंबर 1 पासून 19 पर्यंत जगाच्या समोरच्या सगळ्या समस्या सांगितल्या आणि 20 आणि 21 मध्ये लेखक सांगतो की ह्या समस्यांवरचं उत्तर काय. क्रमांक 1 शिक्षण आणि क्रमांक 2 योग, ध्यान, मेडिटेशन. आणि अक्षरशः चाणक्य मंडलचा फाउंडेशन कोर्स म्हणजे काय, तर मला ते चॅप्टर वाचताना जाणवलं की गेली 20 वर्ष सर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जगाला सांगतायत ते हेच आहे. त्यातला पहिला चॅप्टर म्हणजे कुठला, की इथे मला आत्ताच एक पहिला प्रश्न आलेला आहे की कशाला सांगतोयस. हा, वाय आर यू टेलिंग दीज लेसन बुक. ओके. सो कदाचित आपला मित्र थोडासा उशिरा जॉईन झाला असेल. सांगण्याचा मुद्दा असा होता की या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे ते धर्माधिकारी सर आपल्याला कसे गेले 15-20 वर्ष शिकवत आलेले, असा त्याचा मुद्दा होता. चॅप्टर नंबर 20 म्हणजे काय की एज्युकेशन. तर एज्युकेशनची व्याख्या आणि गरज ही मुळामध्ये इथून पुढच्या भविष्यामध्ये बदलत जाणार आहे, हे लेखक आपल्याला याच्यामध्ये महत्वाचं सांगतो. म्हणजे आपण आत्ताची जी आपली शिक्षण व्यवस्था आहे, म्हणजे 10 वर्षाची शाळा, मग ज्युनियर कॉलेज, मग डिग्री, मग मास्टर्स वगैरे वगैरे, हे सगळं, ही सगळी व्यवस्था ही मुळामध्ये बनली होती ती औद्योगिक क्रांती झाल्यानंतर, त्याच्यानंतरची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यासाठी. आणि 21व्या शतकामधल्या जगासाठी या प्रकारची शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे इनऍप्लिकेबल आहे. म्हणजे हे खरं म्हणजे आज समोर इथे अनेक मला आई वडील पण बसलेले दिसत आहेत, युट्यूबवर पण झूमवर पण, की कुठल्याही तुम्ही ग्रॅज्युएशन झालेल्याहून नोकरी शोधत असलेल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा आणि नोकरी करत असलेल्या 5-10 वर्ष नोकरी करत असलेल्या तुमच्या आई वडिलांना विचारा की तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जे शिकलात त्याचा आणि तुम्ही जे काम करताय आयुष्यामध्ये, जो मार्ग तुम्ही स्वीकारलात, याचा काहीतरी संबंध आहे का एकमेकाशी. म्हणजे मी तरी आजपर्यंत ज्या कुठल्या व्यक्तींना हा प्रश्न विचारत आलेलो आहे त्यांनी तर मला कधी ह्याच्यामध्ये फारसं उत्तर की हो अक्षरशः मी कॉलेजमध्ये जे शिकलो ते मला पुढची 50 वर्षांच्या करिअरसाठी उपयुक्त असलेलं ठरलेलं आहे. मित्रांनो, जग आजकाल इतक्या वेगाने बदलत आहे की औद्योगिक क्रांतीनंतरच्या शिक्षण व्यवस्थेमधला जो विचार होता की तुम्ही काहीतरी 3-5 वर्ष कुठल्या तरी एका विषयामधनं डिग्री घेणार आहात आणि मग पुढची जवळपास 40 वर्ष तुमचं केवळ तेवढ्या ज्ञानावरच टिकून असलेलं करिअर तुम्हाला यशस्वी करून घेईल आणि आयुष्यामध्ये यश आणि समृद्धी सगळं मिळून देईल. हे आता इथून पुढे चालणार नाहीये. आपल्याला टेक्नॉलॉजी आणि एकूण अर्थव्यवस्था आणि एकूणच जग ज्या वेगाने बदलतंय, आपल्याला अखंड स्वतःला रिइन्व्हेंट करत राहावं लागणार आहे. रिइन्व्हेंट. ओके.
मी IT आणि कॉम्प्युटर सायन्स करत असलेल्या अनेक मुलांना तर इतक्या वेळेला सांगितलंय हे की तुमचं 4th इयर संपलं किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स कोणी करत असलं तर 3rd इयर संपलं की अक्षरशः तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यापासूनच्या एका वर्षामध्ये तुम्ही कॉलेजमध्ये जे शिकला त्या बहुतांश गोष्टी ह्या आउटडेट झालेल्या असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये पुढे जायचं तर सारख्या नवीन नवीन कौशल्य शिकत राहावी लागणार आहेत. स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःच्या सवयी ह्या अखंड रिइन्व्हेंट शून्यातनं शोधून काढत राहाव्या लागणार आहेत. ठीक आहे. पण मग प्रश्न असा येतो, म्हणजे हे अनेक जणांना पटतंच आणि तुम्ही कदाचित आता कॉलेजमधले असाल अनेक जण, तुम्हाला लवकरच याची जाणीव होईल. मात्र महत्वाची सांगण्याची गोष्ट अशी की शिक्षणची व्याख्या काय, मग व्हॉट शुड बी दी एम ऑफ एज्युकेशन. तर ह्या पुस्तकामध्ये लेखक पण म्हणतो आणि आमचे धर्माधिकारी सर पण आम्हाला सांगतात की शिक्षणाची व्याख्या म्हणजे की तुम्हाला जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जी काही मूलभूत कौशल्य मानली जातात, म्हणजे तुम्ही उद्या कुठेही गेलात तरी तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये सफल व्हायला, यश मिळण्यासाठी उपयुक्त असलेली अशी कौशल्य शिकवणे म्हणजे शिक्षणाची शिक्षण असं म्हणलं पाहिजे. म्हणजे काय रे, तर चाणक्य मंडलचा थोडक्यामध्ये फाउंडेशन कोर्स. आम्ही या कोर्सला आमची शिक्षणाला असलेली देणगी म्हणतो. हे माझे शब्द नाही आहेत, धर्माधिकारी सरांचे, आमच्या धर्माधिकारी सरांचे शब्द आहेत की इथून पुढे जग बदलत जाणार आहे. त्या जगामध्ये आपल्याला स्वतःला टिकवून राहायचं असेल, स्वतःचा ठसा उमटवायचा असेल तर आपल्याला पण स्वतःला रिइन्व्हेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य म्हणजे चाणक्य मंडलचा फाउंडेशन कोर्स. त्या फाउंडेशन या शब्दात येतं बघा की फाउंडेशन म्हणजे काय, पाया. कशाचा पाया? आपल्या एका बिल्डिंगचा पाया असतो ना, त्याला बिल्डिंगचं फाउंडेशन हे ज्या अर्थाने शब्द वापरले जातात त्याच अर्थाने आम्ही पण फाउंडेशन कोर्स हा शब्द वापरतो. म्हणजे काय रे, तर तुम्हाला जमिनीच्या जितकी उंच आणि टोलेजंग बिल्डिंग झालेली हवी असेल तितकी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जमीन खोदून त्या बिल्डिंगचे जे कॉलम्स आणि पिलर्स आहेत ते तितके आत सखोल जाणं गरजेचं असतं. म्हणजे वर्ण बघताना आपल्याला काय ती किती प्रचंड भव्य मोठी बिल्डिंग झालेली आहे एवढंच आपल्याला दिसतं, पण ती तितकी वर आकाशामध्ये जायला आधी जमिनीमध्ये किती खालती खोल जावं लागलं हे दिसत नाही अनेक वेळेला आपल्याला. अशी आपल्या जीवनाला मुळामध्ये आपला पाया भक्कम करतील की ज्यांनी मग आपल्या आयुष्याची इमारत ही आकाशामध्ये झेप घ्यायला मोकळी असेल. ह्याला फाउंडेशन कोर्स म्हणतो. बरोबर. तर पुढचा मुद्दा मी तुम्हाला ठीक आहे 2-3 प्रश्न आधी घेतो, इथे समोर मला आलेले आहेत ते, आणि सर्वांना पण इथे तुमचे जे काही कोर्स प्रश्न असतील ते जरूर चॅटबॉक्स मध्ये टाकत राहा. माझ्यासमोर सगळे चॅट बॉक्सेस ओपन आहेत. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोच. ओके. पहिला म्हणजे पहिलाच प्रश्न आलेला आहे, सेशन्स मराठीमध्ये होतात की इंग्लिशमध्ये? तर मित्रांनो, फाउंडेशन कोर्स हा मुख्यतः मराठीमध्ये होणारा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये बायलिंग्व्हॅलिझम हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. बायलिंग्व्हॅलिझम द्विभाषिक असणे म्हणजे काय की तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता हे कमीत कमी 2 भाषांमध्ये तरी आलं पाहिजे. त्यामुळे चाणक्य मंडलमध्ये आम्ही बहुतांश विषय हे जरी मराठीमध्ये असले तरी त्याच्याच बरोबर अनेक सत्र घेतो. ते हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश या विषयावर घेतो आणि तसंच हाऊ टू इम्प्रूव्ह मराठी. अनफॉर्च्युनेटली गेल्या काही आजकाल तर विद्यार्थ्यांशी बोलताना जाणवतं की कदाचित हाऊ टू इम्प्रूव्ह मराठी याची मुलांना जास्ती गरज आजकाल जाणवायला लागलेली आहे. हाऊ टू इम्प्रूव्ह मराठी आणि हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश हा पण त्याच्यामध्ये महत्वाचा उपघटक येतोय. ओके. अजून एक प्रश्न इकडे आलेला आहे, सर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी हा कोर्स मस्ट आहे का? येस, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आधीच सुरुवातीला सांगून मी एक गोष्ट स्पष्ट करतो की चाणक्य मंडलमध्ये अनेक विद्यार्थी जे येतात ते शेवटी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येतात. बरोबर. त्यामुळे कितीही विद्यार्थ्यांना समजावून सांगत असलो की
फाउंडेशन कोर्स कसा महत्वाचा आहे. अनेक जण शेवटी ह्या ऍटिट्यूडचे असतातच की तुमचं ते व्यक्तिमत्व विकसन आणि प्रतिभा विकसन आणि नेतृत्व कौशल्य वगैरे सगळं बाजूला ठेवा. मला फक्त कुठली पुस्तकं वाचू, कुठल्या टेस्ट सिरीज सोडवून मला फक्त परीक्षा क्लिअर व्हायची आहे, तर त्याच्यासाठी मला मदत करा. तर आक्षेप आमचा अजिबात कशामध्ये नसतो, अशा पण व्यक्तींचं अर्थातच स्वागत आहे. मात्र यांच्यासाठी सांगतो की तुम्हाला जर असं केवळ डोळ्यावर झापडं लावल्यासारखं पुस्तक, टेस्ट सिरीज आणि अभ्यास, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, ओके, एवढ्यावरच जर फोकस ठेवायचा असेल तर फाउंडेशन कोर्स काही केवळ एवढ्याच गोष्टींचा नाहीये. स्पर्धा परीक्षांसाठी पण फाउंडेशन कोर्सचा उपयोग प्रचंड महत्वाचा आहेच आहे. ठीक आहे, तो कशा अर्थाने हे पुढचं वाक्य सांगतो मी. पण डायरेक्टली पुस्तकं आणि आन्सर रायटिंग आणि टेस्ट सिरीज ह्या पद्धतीने शिकवलं जे जातं ते फाउंडेशन मध्ये नाही शिकवलं जात. माझं म्हणणं आहे की फाउंडेशन कोर्स हा अजूनही ह्याच्यामध्ये तळागाळात आणि मुळाशी जाणारा कोर्स आहे. कशा अर्थाने, तर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्हाला युपीएससी असो अथवा एमपीएससी असो, याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पोचायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर एक लक्षात घ्या मित्रांनो की सेल्फ स्टडी, स्वाध्याय कौशल्य, ह्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आपल्याला आतापर्यंतच्या शिक्षण व्यवस्थेने जी सवय लावलेली आहे स्पून फीडिंगची, म्हणजे घोका आणि ओका, आम्ही फक्त वर्गामध्ये समोर येऊन बसणार आणि शिक्षक जे काही बोलतोय ते तसाच्या तसं वहीमध्ये खरवडणार, तेवढंच आम्ही वाचणार. ते वाचताना समजून घेण्याची अजिबात तसदी घेणार नाही. समजलं तर समजलं, नाही समजलं तर घोका आणि ओका, आणि मग आम्हाला 10 पैकी 10 मार्क, गोल्ड स्टार आणि काय हे सगळं IAS वगैरे व्हायचंय. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की ह्या ऍटिट्यूडनी जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागलात तर डिस्करेज करायचं नाहीये मला, पण या स्पर्धेमध्ये तुम्ही फार पुढे जाण्याच्या शक्यता फार कमी आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला स्टडी स्किल्स काय असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. आमच्या फाउंडेशन कोर्समध्ये एक महत्वाचं आणि वर्षाच्या सुरुवातीला होणारं मॉड्यूल म्हणजे स्टडी स्किल्स, अभ्यास कौशल्य. म्हणजे काय की आंतरराष्ट्रीय संशोधनानी, न्यूरोसायन्सनी, सायकोलॉजीनी एखादा विद्यार्थ्याचा मेंदू कसा शिकतो याच्यावर संशोधन केलेलं आहे. आणि मग अभ्यास करण्याच्या विद्यार्थ्यांच्या सवयी, बहुतांश विद्यार्थ्यांच्या सवयींचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यातल्या कुठल्या उपयुक्त असतात, कुठल्या उपयुक्त नसतात यांच्यावर शास्त्रशुद्ध पुस्तकं मांडलेली आहेत. या सगळ्या संशोधनाच्या आधारावर आम्ही डेव्हलप केलेला हे मॉड्यूल आहे. याच्यामध्ये काय काय येतं रे, तर अनेक विषय येतात. तर पहिली गोष्ट म्हणजे रीडिंग स्किल्स, पुस्तक वाचावं कसं, वाचनाचा वेग कसा वाढावा, त्याच्यानंतर तुम्ही जे वाचताय ते तुमच्या जास्ती समजावं कसं. ठीक आहे, लक्षात घ्या, नजर शब्दांवर न फिरणं आणि लेखक मांडत असलेला मुद्दा मेंदूपर्यंत पोहोचणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. नोट्स कशा काढाव्या, रिव्हिजन कशी करावी, त्याच्यानंतर अभ्यासाचं नियोजन कसं करावं, स्टडी प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं स्टडी स्किल्स हे अतिशय महत्वाचं मॉड्यूल असतं. म्हणजे जाता जाता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर, मी नुकतंच एक लर्निंग हाऊ टू लर्न हे पुस्तक वाचत होतो. त्याचा कोर्सेरावरचा पण एक जगातला सर्वात मोठा ऑनलाईन कोर्स आहे आणि तो कोर्सच ह्याच्यावरचा आहे की माणसाचा मेंदू शिकतो कसा. त्याच्यामध्ये एक महत्वाचा धडा दिलेला आहे की तुम्हाला अभ्यास करताना आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं असतं. म्हणजे ते कृष्णदेवरायांच्या दरबारामध्ये जसं काही विद्वान होते म्हणतात की त्यांना एकदा एखादी गोष्ट ऐकली किंवा वाचली की ती लक्षात राहायची, तसे जर तुम्ही असाल तर भाग्यवान आहात. पण जर सर्वसामान्य विद्यार्थ्यासारखे असाल तर तुम्हाला वाचलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यामध्ये अडचण होत असते. त्यामुळे स्मरणशक्ती कशी वाढवावी आणि त्याच्यासाठी जे अभ्यास केलेला आहे त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन कशी करावी, हे एक अतिशय महत्वाचं कौशल्य असतं. आणि आता आश्चर्याची गोष्ट आहे का बरं का, पुढचं जे बोलतोय ना मी, मला 110% खात्री आहे की थेट समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हृदयालाच जाऊन भिडणार आहे ते.
जागतिक संशोधनाने विद्यार्थी रिव्हिजन करण्यासाठी कुठली कुठली वेगळी टेक्निक्स वापरतात याच्यावर जेव्हा संशोधन झालंय तेव्हा काय सिद्ध झालेलं आहे की द वर्ल्ड्स मोस्ट पॉप्युलर रिव्हिजन टेक्निक इज रीरीडिंग युअर ओन नोट्स. आपण अभ्यास करताना ज्या नोट्स काढलेल्या असतात, बहुतांश विद्यार्थी रिव्हिजन म्हणजे काय की पुन्हा एकदा ती नोटबुक वही काढायची आणि फक्त त्याच्यातनं नजर फिरवायची. ते नजर फिरवताना अनेक जणांना वाटतं की अरे समजतंय, हे मला समजतंय, पण ऍक्च्युअल जेव्हा पेपरच्या समोर उभा राहतो तेव्हा डोकं ब्लँक होतं की अरे हे काय, मला वहीमध्ये वाचल्याचं आठवतंय पण आता काय लिहू ते समजतच नाहीये. याचं कारण म्हणजे ह्युमन सायकोलॉजीच्या अभ्यासाने दाखवून दिलेलं आहे की रीरीडिंग युअर ओन नोट्स इज द लीस्ट इफेक्टिव्ह रिव्हिजन टेक्निक. ज्या वेगवेगळ्या रिव्हिजन करण्याच्या पद्धती आहेत त्याच्यात सर्वात कमी उपयुक्त असलेला म्हणजे स्वतःच्या नोट्स पुन्हा पुन्हा वाचत राहणे. मग मॅक्सिमम इफेक्टिव्ह काय आहे रे? तर 2 टेक्निक्स आहेत. आता त्याच्या तपशिलामध्ये मी जाणार नाही, पण ऍक्टिव्ह रिकॉल ओके आणि स्पेस्ड रेपिटेशन या 2 टेक्निक्स. ह्या 2 टेक्निक्स पण स्टडी स्किल्सच्या मॉड्यूलमध्ये शिकवल्या जातात. त्यामुळे 11वी 12वी FY SY ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः अभ्यास कसा करायचा हे शिकवलं गेलं तर तुम्हाला तुमचा पुढचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पण एक अतिशय इफेक्टिव्ह पद्धतीने करता येतो. हे फाउंडेशन कोर्स स्पर्धा परीक्षेला कसा उपयुक्त याचं एक महत्वाचं उत्तर ठरतं. ओके. दुसरा मग युट्यूबवरचा प्रश्न आहे. प्रणव शेरखर विचारतोय प्रिपेरेटरी कोर्सचे डेमोन्स्ट्रेशन्स पण प्रणव ऑलरेडी युट्यूबच्या चॅनलवर अनेक पडलेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये ते पण सेशन्स अनेक होणारच आहेत. ओके. त्याच्याच बरोबर दुसरा एक प्रश्न आहे की फाउंडेशन कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन यामध्ये खूप फरक पडतो का? प्लीज एक्सप्लेन. दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. आणि त्याच्याच बरोबर मला झूमला आलेला एक प्रश्न आहे की कधीपासून सुरू होणार आहे. या 2 प्रश्नांची मी एकत्र उत्तर देतो. कधीपासून सुरू होणार आहे तर आमच्या 2 बॅचेस आहेत. पहिली बॅच 31 जुलैला सुरू झालेली आहे आणि पुढची बॅच आता 30 ऑगस्टला सुरू होणार आहे. ओके. हा एक प्रश्न. त्याच्याच बरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर कोरोनाचं सगळं उद्दिष्ट सगळं अडचण डोळ्यासमोर बघता या वर्षापासून आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही भागांमध्ये कोर्स घ्यायला लागलेलो आहोत. ओके. महत्वाचा फरक म्हणजे की ऑनलाईन कोर्स हा ऑगस्ट पासून सुरुवात करून ते फेब्रुवारीच्या अखेरीस पर्यंत असणारे 2 टर्म्सचा कोर्स असणार आहे. ओके. आणि ऑफलाईन कोर्स याला मात्र मे मध्ये होणारी आमची 3री टर्म ही ऑफलाईन कोर्सला पण उपलब्ध असणार आहे. हा एक छोटासा फरक. आणि जास्ती महत्वाचा फरक म्हणजे फाउंडेशन कोर्समध्ये ज्या अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतात ह्या ऑनलाईन स्वरूपामध्ये अनफॉर्च्युनेटली उपलब्ध करता येऊ शकणार नाहीयेत. आता त्याच्यामध्ये आमची अडचण लक्षात घ्या की ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर शेवटी समोर एकत्र असलो सगळे तरच ती करता येते अशी गोष्ट असते. म्हणजे चाणक्य मंडल मधल्या ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या येतात तर आधी वर्षाच्या सुरुवातीला एक पावसाळी ट्रेक जातो, वर्षातनं 2 ट्रेक जातात. तसंच मग चाणक्य मंडलचे विद्यार्थी पुण्याच्या गणपती कामामध्ये ट्रॅफिक आणि क्राऊड मॅनेजमेंट मध्ये पोलिसांची मदत करतात. त्याच्यानंतर मग डिसेंबर आणि जानेवारीमध्ये 2 दिवसांचा आउटडोअर कॅम्प असतो की आम्ही त्याला आउटडोअर मॅनेजमेंट प्रोग्राम असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गेम्स मधनं वगैरे की तुम्हाला मॅनेजमेंट, नेतृत्व कौशल्य, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग या सगळ्या विषयांची तोंडओळख करून दिली जाते. त्यामुळे ह्या ऍक्टिव्हिटीज अनफॉर्च्युनेटली ऑफलाईनच कंपल्सरी घ्याव्या लागणार आहे. त्या ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना अनफॉर्च्युनेटली देता येणार नाही. पण शिकवण्याचे जे मुद्दे आहेत म्हणजे थिअरी टीचिंग ज्याला म्हणतो ते ऑनलाईन आणि ऑफलाईन पूर्णपणे एकसारखाच असणार आहे. त्याच्यामध्ये निश्चिंत राहा तुम्ही. ओके. वैष्णवीचा प्रश्न आहे कुठपर्यंत फाउंडेशन कोर्स असतो? तर आत्ताच मी या प्रश्नाचं उत्तर देऊन झालं. ऑनलाईन कोर्स हा फेब्रुवारी एंड पर्यंत असेल आणि ऑफलाईन कोर्स हा मार्च आणि एप्रिल सुट्टी असेल तुमच्या परीक्षांसाठी.
आणि त्याच्यानंतर मग तो मे मध्ये तिसरी बॅच पण असेल त्याची. त्याच्यानंतर व्हॉट इज द मॅक्सिमम एज लिमिट फॉर फाउंडेशन कोर्स. फाउंडेशन कोर्स साठी कुठली मॅक्सिमम एज लिमिट नाही. तुम्ही केवळ 10वी कंप्लीट असावा लागता. त्याच्यानंतर कितीही मोठा असला तरी मग ऍडमिशन कधीही नाकारली जाते. अप्पर एज लिमिट काही नाहीये. लोअर एज लिमिट म्हणजे 10वी पूर्ण असावी लागते. शिवप्रसाद म्हणतोय सर आमच्या कॉलेजचे ऍडमिशन झालेले नाहीत, मग 30 ऑगस्ट नंतर भेटेल का ऍडमिशन? निश्चित भेटेल. आपण ऍडमिशन क्लोज करतो असं जनरली कधी होत नाही. ह्या वर्षी तर आपण उशिरा आलेल्यांना पण जरूर ऍडमिशन देतोय. आणि फॉर्च्युनेटली ऑनलाईन कोर्समध्ये सेशन्स हे रेकॉर्डेड अवेलेबल असतात. त्यामुळे तुमचे कुठले सेशन्स मिस होणार नाहीत ह्याची पण आम्ही खात्री करतो. ओके. त्यानंतर ओके, युट्यूब आणि ह्याच्यावर अर्थात महत्वाचा प्रश्न साहजिक आहे ना, फीज बद्दल अनेक जणांना माहित असलेला हवंय. तर पूर्णपणे ऑनलाईन कोर्स करायचा असेल तर त्याचा जीएसटी इन्क्लुडेड 25,000 रुपये फी असते. आणि ऑफलाईन कोर्स करायचा असेल तर मग त्याची 40,000 रुपये फी असते. दोन्ही 1 वर्षाचे कोर्सेस आहेत, त्यामुळे ही त्याची फीज. ओके. अनेक प्रश्न मला ह्या स्वरूपाचे दिसत होते, त्यामुळे त्याचं पण स्पष्टीकरण होपफुली आता दिलेलं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, एक स्पर्धा परीक्षांशी संबंधितच प्रश्न आलेला आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी बीएससी बेस्ट आहे का बीए. तर हा थेट फाउंडेशन कोर्स संदर्भातला प्रश्न जरी प्रश्न नसला तरी महत्वाचा आहे आणि चाणक्य विद्यार्थ्यांना ज्या महत्वाच्या गोष्टी शिकवतं त्याचं उत्तर महत्वाचं आहे, म्हणून हा प्रश्न इथे मी घेतो. मी विद्यार्थ्यांना मनापासून अनेक वेळेला सांगत असतो की केवळ तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत म्हणून तुम्ही बीए ला जा असं नका करू शक्यतो. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं ना, फाउंडेशन मध्ये सर आम्हाला जे शिकवतात त्याचाच महत्वाचा मुद्दा येतो की आयुष्यामधलं आपलं क्षेत्र की ज्याच्यामध्ये करिअर आणि शिक्षण हे महत्वाचं असतं, हे कशावरनं निवडावं. तर बाबा रे, तुला जे आवडतं आणि तुला जे समजतं, तुझ्या व्यक्तिमत्वाचा कल कशाकडे आहे, वेअर डज युअर हार्ट लाय, दॅट इज वेअर यू शुड गो. ओके. आता जे मुलं मला प्रश्न विचारतात ना की बीए ला जाऊ का, ह्याच्या मागची मानसिकता लक्षात घ्या. काय, अनेक जणांना विद्यार्थ्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही बीए ला गेलात तर तुमच्या कॉलेजच्या अभ्यासासकट तुमचा स्पर्धा परीक्षेची पण तयारी होत असते, त्यामुळे तुम्ही बीए ला जा. आता लॉजिकली हे आर्ग्युमेंट बरोबर आहे. काय म्हणजे बीएचा सिलेबस आणि स्पर्धा परीक्षेचा सिलेबस हा बहुतांश एकसारखा असतो, ह्याच्याबद्दल शंका नाही. बरं, पण याच नाण्याची दुसरी बाजू पण समजून घ्या. इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, यू आर पुटिंग ऑल युअर एग्स इन वन बास्केट. म्हणजे की तुम्ही बीए ची डिग्री केली आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जर शिक्षण थांबवलं, केवळ स्पर्धा परीक्षांवर तुम्ही जर अनेक वर्ष फोकस दिलात तर, आणि त्याच्यानंतर जर यश मिळालं नाही तर दुःखद गोष्ट आहे, पण अनेक जणांकडनं मग ते फ्रस्ट्रेशन आलेलं असं मला दिसतं. ओके. कारण की केवळ बीएच्या डिग्रीवर अनफॉर्च्युनेटली एम्प्लॉयमेंट प्रायव्हेट सेक्टरमध्ये फारसं मिळत नाही. आणि धड मग कुठलं तरी पदवी हातामध्ये पडलेली नसली तर हे पण नाही मिळालं, ते पण नाही मिळालं, असं स्वरूप होतं त्याचं. म्हणून मी विद्यार्थ्यांना अनेक वेळेला सांगत असतो की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॅन बी चा विचार करा की जर स्पर्धा परीक्षा उद्या नाही झाली तर मग तुम्हाला काय कुठे जायला आवडेल आणि त्या हिशोबाने तुम्ही डिग्री तुमची निवडा. ओके. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की मी अजिबात बीए वाईट आहे, बीए ला जाऊ नका, त्याच्यामध्ये स्कोप नाही असं बिलकुल म्हणत नाहीये. काय, चाणक्यामध्ये धर्माधिकारी सर हा स्कोप हा शब्द आम्हाला कधी वापरूच देत नाही. सरांचं एक अतिशय फेमस वाक्य असतं, यू क्रिएट युअर ओन स्कोप. तुम्हाला देवानी नॅचरल टॅलेंट आणि बुद्धी ज्या क्षेत्रामधली दिलेली आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा स्कोप निर्माण करू शकता. त्यामुळे हे जे समाजाने आपल्याला ठोकळेबाज विचार करण्याचं शिकवलंय की केवळ इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा आयटी मध्ये वगैरे स्कोप असतो,
तर असं अजिबात नसतं. स्वतःला एक महत्वाचा प्रश्न विचारा की तुम्हाला जर उद्या स्पर्धा परीक्षेकडे वळायचंच नाहीये तर तुम्ही कुठे जाल. आणि ह्या विचार करताना पण जर तुम्हाला जेन्युइन उत्तर मिळालं की मी BA लाच जाईन कारण की मला इतिहास शिकायचा आहे, मला इतिहासामधला संशोधक बनायचं आहे, मला शिक्षक बनायचं आहे, अशी जर ही अतिशय आदरणीय स्वप्न आहेत. काय शिक्षक बनणे हे खरं म्हणजे इतक्या कमी जणांचं स्वप्न असतं, पण सर आम्हाला नेहमी म्हणतात की इट इज अ व्हेरी ऑनरेबल प्रोफेशन. त्यामुळे ह्या विचारांनी जर तुम्हाला BA कडे आकर्षित करत असेल तर जरूर BA कडे जा, पण केवळ पतली गली से कट लेना आणि अभ्यासाचा बोजा कमी व्हावा म्हणून BA कडे जाऊ नका. हे खरं आहे की तुम्ही जर काहीतरी BSc कडे गेलात तर तुम्हाला कॉलेजचा अभ्यास सांभाळून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला लागेल. पण एक लक्षात घ्या, मान मोडून कष्ट करण्याची तयारी असली आणि स्मार्ट वर्क करण्याची तयारी असली तर हे निश्चितच शक्य असतं. त्याच्यामध्ये अजिबात काही अवघड गोष्ट नाहीये. गरज असते ती फक्त शिस्तीची असते, टाइम मॅनेजमेंटची असते आणि स्मार्ट वर्कची असते. ह्या तिन्ही गोष्टी चाणक्याच्या स्टडी स्किल्सच्या मॉड्यूलमध्ये समावेश असतोच त्याचा. ओके. तसाच एक प्रश्न आहे, प्लेन BSc स्ट्रॉंग आहे का BSc ऍग्री स्ट्रॉंग आहे. तर पुन्हा तुमचं नॅचरल टॅलेंट ज्याच्यामध्ये असेल ते जास्ती स्ट्रॉंग आहे. 12वी नंतर PhD करू शकतात का, तर PhD साठी अनफॉर्च्युनेटली मास्टर्स करावं लागतं. सो थेट 12वी नंतर डायरेक्टली PhD ला नाही जाता येत. ओके. तसंच इथे एक प्रश्न आहे, ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल सांगाल का. तर प्रश्न विचारणाऱ्याला मी सांगेन की आज आपण मुख्यतः फाउंडेशन कोर्स बद्दल बोलायला आलोय, त्यामुळे जे असे स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रश्न आहेत ते आता मी घेणार नाही. पण तुझ्या प्रश्नाचं जरूर मी उत्तर देतो. आजचं सत्र संपताना थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन, त्यामुळे कुठलेही तुमचे प्रश्न असले तर जरूर मला त्याच्यावर तुम्ही विचारू शकता. अतिशय इंटरेस्टिंग महत्वाचा पुढचा प्रश्न आहे, टाइम टेबल कसं असेल, कारण मी आता BSc थर्ड इयरला आहे, त्याचे पण लेक्चर असतात, त्यासाठी नियोजन करणं बरं होईल. ऍब्सोल्युटली लॉजिकल प्रश्न आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीचे एकत्र टाइम टेबल असतं. आठवड्यातनं 3 दिवस सत्र असतात, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. ओके. शुक्रवारी संध्याकाळी 4 ते 5:30 ची वेळ असते, शनिवारी पण 4 ते 5:30 ची वेळ असते आणि रविवारी मात्र सकाळच्या वेळामध्ये 2 सत्र होतात, 9:30 ते 11 आणि 11:30 ते 1 अशी 2 सत्र असतात. त्यामुळे बरोबर आहे की अनेक जण कॉलेजचा विचार करूनच आम्ही याचं नियोजन केलेलं आहे. कमीत कमी कॉलेजचा वेळ बुडावा आणि दोन्ही करता यावं याचा विचार करूनच. पुन्हा फाउंडेशन कोर्स आणि आमच्या कॉलेजचे टायमिंग एकत्र येऊ शकते का, याचा महत्वाचा प्रश्न होता. जरूर येऊ शकतं. आम्ही मेजॉरिटी जे कोर्सेस असतात, कॉलेजचे टाइम टेबल असतात, त्याचाच एकत्र अभ्यास करून जितक्या जास्तीत जास्त जणांना याच्यामध्ये सहभागी होता येईल अशा दृष्टिकोनानेच हे बनवलेलं टाइम टेबल आहे. बॅचेस कधीपासून सुरू होणार आहेत त्याचं पण मी आता थोड्या वेळापूर्वीच उत्तर देऊन झालं होतं. 30 जुलैला एक बॅच सुरू झालेली आहे आणि आता ह्याच्या पुढची बॅच 30 ऑगस्टला सुरू होणार आहे. ओके. येस. मला युट्यूबवर पण अनेक प्रश्न येताना दिसत आहेत, पण मी त्याची उत्तरं ह्याच्या आधी देऊन झालेली आहेत, त्यामुळे ही व्हिडिओ नंतर तुम्ही जरूर पाहू शकता. ओके. इथे एक अतिशय छान प्रश्न आलेला आहे, असे काही ऑफिसर्स आहेत का ज्यांनी फाउंडेशन कोर्स करून त्यांना फायदा झाला. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आम्ही अभिमानाने सांगू शकतो की चाणक्यचे अनेक असे ऑफिसर्स आहेत की जे आता IAS मध्ये वगैरे पण कार्यरत आहेत, की ज्यांनी चाणक्य मंडलचा फाउंडेशन कोर्स केलाय. याचं कदाचित इथे पुण्यामध्ये बसून आपल्याला सर्वात भिडेल असं उदाहरण म्हणजे आपले आत्ताचे शिक्षण आयुक्त म्हणजे विशाल सोळंकी सर. हे चाणक्यचे विद्यार्थी, ऑल इंडिया रँक 8 मिळवून त्यांचं केडर आसाम आहे, पण अर्थात अजूनही चाणक्याशी संबंध असतो त्यांचा. फाउंडेशन कोर्सवर पण ते सत्र घेतात आणि त्यांचंच एक उदाहरण सांगायचं म्हणजे की ते जेव्हा आता तुम्ही ज्या वयोगटात आहात त्याच्यामधले असतील
तेव्हा चाणक्य मंडलनी डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे यांच्या बरोबर जाणता राजाचे 10 प्रयोग आयोजित केलेले होते आणि त्या इतक्या प्रचंड मोठ्या उपक्रमाचं सगळं नियोजन हे विशाल सोळंकी सरांच्या नेतृत्वाखाली होत होतं. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा निवडले गेले तेव्हा त्यांनी भाषणामध्ये एकदा नाही अनेक वेळेला सांगितलं आहे की ही शेकडो प्रकारची पुस्तकं वाचून जे त्यांना जेवढं ज्ञान नाही मिळालं तेवढं एक कुठल्या तरी फाउंडेशन अशा प्रचंड मोठ्या इव्हेंटचं नियोजन करून त्यांना जो अनुभव मिळाला तो अमूलाग्र होता. ओके, ठीक आहे. अजून एक प्रश्न ह्याच्यामध्ये आलेला आहे की धर्माधिकारी सर काय शिकवतात. ओके, तर फाउंडेशन कोर्समध्ये आठवड्याला एक सरासरी दर 15 दिवसाला एक असं धर्माधिकारी सरांचं सत्र असतंच. आणि अक्षरशः म्हणजे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की सरांची सत्र म्हणजे फाउंडेशन कोर्स मधलाच एक फाउंडेशन कोर्स आहे असं आपण म्हणू शकतो. की सर अक्षरशः प्रतिभा विकसन, नेतृत्व कौशल्य आणि स्वतः आम्ही जेव्हा बसतो तेव्हा सरांनी जी अफाट पुस्तकं वाचलेली आहेत, कधीतरी जर सरांची तुम्ही लायब्ररी पाहिलीत तर त्या पुस्तकांच्या साईजनी तुम्हाला चक्रावायला होईल. कुठलाही दुनियेच्या पाठीवरचा विषय विचारा, सर त्याच्यावरचं पुस्तक तुम्हाला सांगू शकतील, हे वाचा ते वाचा म्हणून. त्यामुळे चाणक्य फाउंडेशन कोर्समध्ये असलेले सर्व विषय हे धर्माधिकारी सर शिकवतात. ओके, पुन्हा इथे फी आणि बॅचेसच्या टायमिंग संदर्भात काही प्रश्न येत आहेत, त्यामुळे ते माझ्या बोलण्यामध्ये आतापर्यंत येऊन गेलेले आहेत. ते जरूर तुम्ही म्हणजे नंतर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहून पाहू शकता ते. ओके, ओके. युट्यूबवर एक फार महत्वाचा प्रश्न आलाय, सर खेड्यातल्या मुलांना इंग्लिशचा खूप प्रॉब्लेम असतो, त्याचा काही बेनिफिट आहे का. ओके, तर डेफिनेटली ह्याचा बेनिफिट जरूर होईलच. ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे की कदाचित तुम्ही थोडे नंतर जॉईन झालेले असाल, पण चाणक्यच्या फाउंडेशन कोर्समध्ये हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश याचं एक मॉड्यूल असतं. आणि अक्षरशः शाळेमध्ये जे आपल्याला आधी फक्त व्याकरण तुम्ही घोकंपट्टी करा आणि मग तुम्हाला बोलायला शिकवलं जाईल, ह्याच्यावर जो एम्फेसिस असतो तो आपल्याकडे पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे एखादी भाषा कशी सुधारावी जे सांगितलं जातं त्याचे 5 उपघटक असतात. की शेवटी आपण भाषा कशासाठी वापरतो रे, तर ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, वाचन करण्यासाठी आणि 5वा मुद्दा महत्वाचा म्हणजे विचार करण्यासाठी. ओके, ही 5 कौशल्य आम्ही शिकवतो. म्हणजे खरंच विचार करा ना की तुम्ही लहानाचे मोठे जसे होत होता तशी जी कुठली तुमची मातृभाषा आहे ती कशी शिकलात रे तुम्ही, तर जसे लहानाचे मोठे होतो तसं आपण ती भाषा पहिले ऐकायला लागतो. ओके, मग ततपप करत हळूहळू तोंडातनं शब्द फुटायला लागतात, मग आपण बोलायला लागतो ती, बरोबर. त्याच्यानंतर मग आपण हळूहळू शब्द कळायला लागले की मग वाचायला लागतो, वाचनानंतर मग लिहायला लागतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला एखाद्या भाषेवर पकड मिळाली असं कधी म्हणू शकतो आपण, जेव्हा आपण स्वतःशी जे मनातल्या मनात बोलत असतो ना, ते कुठल्या भाषेमध्ये बोलताय तुम्ही, ती तुमची मातृभाषा असते. आणि जेव्हा तुम्हाला 2 भाषांमध्ये विचार स्वतःशी करता यायला सुरुवात होते तेव्हा आपण म्हणतो की तुमच्या त्या दुसऱ्या भाषेवरचं पण प्रभुत्व तेवढंच पक्क झालं. त्यामुळे आमच्या हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश मध्ये मुख्यतः भर असतो तो व्याकरण आणि ऍडवर्ब म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय ह्याच्याबद्दल नसतो, तर तुम्हाला बोलता कसं येईल आणि आयुष्यामध्ये बाहेर जाऊन जी माणसं तुम्ही भेटणार आहात त्यांच्याशी संवाद कसा साधता येईल ह्याच्यावर आमचा महत्वाचा फोकस असतो. ओके, ठीक आहे. मग पुढचा प्रश्न आहे, सर मी सध्या 12वी सायन्स शाखेमध्ये आहे, मला राज्यसेवा परीक्षा देण्याची इच्छा आहे पण मला योग्य टाइम मॅनेज करता येत नाही, तर टाइम मॅनेज कसा करायचा. प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, पण ह्याच्यावर अक्षरशः अख्खं एक दुसरं सत्रच घ्यावं लागेल आपल्याला. त्यामुळे मी माझा नंबर सत्राच्या एंडला शेअर करीन, तर हे जरूर तुझ्या अभ्यासाच्या सवयींमध्ये जे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण जरूर चर्चा करूयात. पण आता असा घेता येणं वेळ अवघड आहे.
एक छोटीशी गोष्ट फक्त तुला 2-3 मुद्दे सांगतो की जे टाइम मॅनेजमेंट मध्ये आपण शिकवत होते. टाइम मॅनेजमेंट करता येत नाही म्हणजे शेवटी काय होतं रे, तर अनेक वेळेला तो वेळेचा प्रश्न नसतो, तो आपल्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रश्न असतो. म्हणजे आपल्याला अभ्यासाला बसलो की लक्ष टिकवून ठेवता येत नाही. ओके, तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे योग करायला लाग. स्वतःच्या श्वासावर ध्यान लक्ष देऊन अर्धा तास का होईना दररोज शांत बसायची सवय लागायला लाग. त्यांनी कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढायला सुरुवात होते. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची सवय म्हणजे स्टार्ट विथ समथिंग कॉल्ड एज अ टाइम अँड प्लेस हॅबिट. ओके, म्हणजे दिवसातनं तू किती वाजता आणि किती वेळ अभ्यास करणार आहेस, म्हणजे नुसतं 2 तास अभ्यास करणार आहे हे पुरत नाही, तर ते कुठले 2 तास आहेत हे पण भक्कम ठरलेलं असायला हवं. आणि त्याच्याच बरोबरची महत्वाची वेळ म्हणजे की अभ्यासाला एका ठराविक ठिकाणी तुम्ही बसायला पाहिजे. आज काय पलंगावर पडलोय, उद्या बाहेरच्या बाल्कनीमध्ये बसून अभ्यास करतोय, ह्यांनी नाही नीट अभ्यास होत. ओके, आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, देर इज समथिंग कॉल्ड एज द पोमोडोरो टेक्निक. ओके, पोमोडोरो, POMODORO, इटालियन शब्द आहे, त्याचा अर्थ होतो टोमॅटो. हे जरूर गुगल कर, ह्याच्याबद्दल समजून घे. आणि अर्थात तपशिलासाठी मला नंतर कॉन्टॅक्ट मध्ये तू येऊ पण शकतोस. ओके, त्याच्यानंतर मग पुढचा प्रश्न आहे, सर आय एम डुईंग माय बॅचलर्स इन लॉ अँड आय वॉन्ट टू गो फॉर UPSC, शुड आय डू एन इंटर्नशिप इन ॲडव्होकेट ऑर फोकस ऑन UPSC? सो दिस इज अ व्हेरी स्पेसिफिक क्वेश्चन, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि अगेन माझी पण LLB चीच डिग्री आहे म्हणून मी सांगू शकतो की इंटर्नशिप जरूर कराव्यात. ओके, त्याला नंतर प्लॅन बी साठी महत्व असतं. आणि फॉर्च्युनेटली इंटर्नशिप करून पण तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळ मिळू शकतो. ओके, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम साठी मेंटल अबिलिटीचे प्रश्न विचारले जातात का? येस, विचारले जातात. ओके, पुन्हा ऑफलाईन कोर्स सकट कॉलेज कसे करावे, म्हणजे हे खूप अनेक प्रश्न, वेळेला प्रश्न आलाय म्हणून मी पुन्हा पुन्हा त्याचं उत्तर देतोय. आमचा फाउंडेशन कोर्स हा आम्ही मुळामध्ये कॉलेजेसच्या वेळांशी फार खटके उडू नयेत अशा हिशोबानेच ठरवलेला कोर्स आहे. शुक्रवारी 4 ते 5:30 एक सत्र असतं, शनिवारी पण 4 ते 5:30 एक सत्र असतं, आणि रविवारी सकाळच्या वेळामध्ये 1.5 तासाची 2 सत्र असतात, 9:30 ते 11 आणि 11:30 ते 1:30. त्यामुळे आशा आहे की ह्या वेळा मेजॉरिटी जणांच्या कॉलेजेसशी क्लॅश होणार नाही. ओके, ओके, इथे एक छान प्रश्न आहे, अभ्यासामध्ये मन कसं लावायचं? याचं पहिलं सोपं उत्तर आहे म्हणजे की तुम्ही जो विषय शिकताय ना त्याच्यामध्ये रस निर्माण करा. आपल्याला अनेक वेळेला वाटतं की एखादा विषय जर मला आवडत असला तर त्याच्यावर मी लक्ष देऊ शकतो. खरं म्हणजे मानसशास्त्र सांगतं बरोबर उलट आहे, की तुम्ही स्वतःला सांगू शकता की मला एखादा विषय समजलाच पाहिजे, आग्रह धरायचा. ओके, आणि मग त्या विषयामध्ये रस निर्माण करायचा. म्हणजे मी अनेक वेळेला विद्यार्थ्यांना म्हणतो की तू ज्याला गणित आवडत नसेल तो गणिताचं पुस्तक वाचत असलास तर 5 मिनिटं 50 मिनिटासारखी वाटतात, आणि तुझ्या आवडतीचं कुठलं तरी ललित लेखनामधलं पुस्तक वाचत असलास तर मात्र 50 मिनिटं ही 5 मिनिटासारखी वाटतात. असं का होतं? त्याचं मुख्यतः कारण आहे की आपलं मन रमत असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे मन रमवून घेणे हा एक फार महत्वाचा उत्तर आहे त्याच्याबद्दल. ओके, फीज पे करण्यासाठीचे किती टप्पे आहेत? तर ते तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याची नंतर त्याच्यावर पर्सन टू पर्सन निर्णय दिला जातो त्याचा. ओके, ऑफलाईनला परमिशन आहे का? तर डेफिनेटली आहे, आता मिळालेली पण आहे ती. आणि आमचे जुलैच्या महिन्यामध्ये वारज्याच्या केंद्रामध्ये ऑफलाईन लेक्चर सुरू पण झालेले आहेत, आणि 30 ऑगस्टची बॅच ही सदाशिवपेठ आणि वारजे या दोन्ही मध्ये सुरू होणारच आहे. ओके, ठीक आहे. मग अजून एक हे, तर मी हा कोर्स करू शकतो का? जरूर, निश्चित करू शकता. FY 11वी 12वी आणि FY हे इनफॅक्ट बेस्ट वर्ष असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही हा प्रश्न, तुम्ही हा कोर्स करू शकता. ओके,
अरे वा, इथे अजून एक मोबाईलवर छान आलेला प्रश्न म्हणजे मॅनेजमेंटच्या टॉपिक मध्ये नक्की काय शिकवलं जातं. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. पहिली गोष्ट म्हणजे चाणक्य फाउंडेशन कोर्समध्ये मॅनेजमेंट स्किल्स हे एक अतिशय महत्वाचं अत्यावश्यक असलेलं मॉड्यूल आहे, की ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट म्हणजे काय रे, की एका भाषेमध्ये त्याचं फार छान वर्णन केलं जातं, म्हणजे की एखादं काम हे तुम्ही करताय का दुसऱ्याकडनं करवून घेताय. लक्षात येतोय का फरक, की प्रत्येक गोष्ट ही मी स्वतःच्या हाताने आणि बुद्धीने करतोय का आता मी एका टीमचा कुठल्या तरी एक नेता आहे आणि मला त्यांच्यामध्ये काम वाटप करून द्यायचंय, त्या टीमला एकत्र ठेवायचंय, त्यांना प्रेरणा द्यायची आहे काम करण्यासाठी आणि काहीतरी त्यांच्याकडनं कर्तृत्व घडवून आणायचंय. याला नेतृत्व कौशल्य आणि मॅनेजमेंट, लीडरशिप आणि मॅनेजमेंट म्हणतात. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की जे कोणी बीबीए किंवा एमबीए करत असतील ना, त्यांच्या कदाचित सिलेबस मध्ये हे असे महत्वाचे विषय येतात. पण एका अर्थाने बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांना आपापल्या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल आणि नेता व्हायचं असेल तर आपल्याला व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्य ही हे गुणधर्म आपल्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे काय, की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा प्रवेश करता तेव्हा लगेच तुमच्या हाताखालती माणसं असतीलच असं नाही. इनफॅक्ट तुम्हाला कोणीतरी सुपिरियर असणार आहे. पण जसं जसं तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमचं कर्तृत्व सिद्ध करत जाल तसं तसं शेवटी तुम्हाला प्रमोशन मिळत जाणार आहे. आणि प्रमोशन म्हणजे काय, की आता थेट तुम्ही स्वतः ते काम करत नाही आहात. खरं म्हणजे त्या कामाचा आवाका पण एवढा वाढलेला असेल की आता तुम्हाला एका व्यक्तीने ते काम झेपणं हे जवळपास शक्य पण नाहीये. मग अशा वेळेला तुमच्या हाताखालती तुम्हाला साथीदार दिले जातात, एक टीम दिली जाते आणि मग तुम्हाला एखादं प्रचंड मोठं काम हे तुमच्या टीमला पहिली गोष्ट म्हणजे प्रेरणा द्यावी लागते की हे आपण करू शकतो. त्याच्यानंतर त्यांचे आपापसातले इक्वेशन जोडून द्यावं लागतं, त्यांना काम वाटून द्यावं लागतं, आपापसात त्यांचं कोऑर्डिनेशन जुळवावं लागतं, एकूण मिळून सगळं काम मार्गावर आहे ना ह्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. आणि अर्थात ही सगळी कौशल्य काहीतरी नवीन निर्माण करणे, या जगाला तुम्ही जिथे कुठे आहात तिथे काहीतरी नवीन योगदान देणे, आधी ज्यांनी कोणी कुठल्या तरी गोष्टीचा विचार केला नव्हता अशा गोष्टींचा विचार करता येणे आणि ते नुसतं मनामध्ये न राहून ते घडवून आणता येणे, याला म्हणतात मॅनेजमेंट अँड लीडरशिप. त्यामुळे हे अतिशय दोन महत्वाचे विषय आहेत. त्याच्यामध्ये प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट, टीम वर्क, कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, कम्युनिकेशन स्किल्स, इमोशनल इंटेलिजन्स, मग त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे फायनान्शियल लिटरसी. ह्याच्यावर आम्ही नवीन ह्या वर्षी टॉपिक इंट्रोड्यूस केलेला आहे, फायनान्शियल लिटरसी. म्हणजे आपले पैसे कसे वापरावेत, ते जपवून कसे ठेवावेत, आपल्याला वेल्थ क्रिएशन कसं करता यावं. म्हणजे चाणक्य मंडलचं गीत आम्ही ज्याला म्हणतो, कुसुमाग्रजांनी, कविवर्य कुसुमाग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्याची 50 वर्ष झाली तेव्हा एक फटका लिहिला. त्या फटक्याचं नाव आहे स्वातंत्र्य देवतेची विनवणी. सुरुवातच त्याची अशी होते की 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका. म्हणजे की भारत माताच आपल्याला म्हणते वाकड्या वाट्यावर जाऊ नका. तर तो फटका भन्नाट आहेच आहे, युट्यूबवर पण अवेलेबल आहे, तुम्ही ऐकू शकता तो. पण त्याच्यातलं एक वाक्य फार महत्वाचं आहे की सदन आपुले करा सुशोभित, दुसऱ्याचे पण जाळू नका. म्हणजे जीवनामध्ये स्वतः वर चढा पण म्हणून दुसऱ्याला लुबाडू नका. आणि तसंच दुसरं म्हणजे स्वच्छ साधना करा धनाची, बैरागी पण नसे बरे. आणि मग पुढचं येतं सदन आपुले करा सुशोभित, बैरागी दुसऱ्याचे पण जाळू नका. हे म्हणजे चाणक्य मंडलच्या फायनान्शियल लिटरसी मधनं आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. ओके. विषयाची आवड निर्माण कशी करायची, हा एक फार महत्वाचा प्रश्न आला. याचं सोप्या भाषेमध्ये उत्तर म्हणजे ना, की एक लक्षात घ्या की तुम्ही एखादा विषय, धर्माधिकारी सर आम्हाला एक फार महत्वाचं वाक्य सांगतात की एखादा चांगला शिक्षक कशाला म्हणायचं रे, की तो कुठलाही विषय कुठल्याही व्यक्तीला इंटरेस्टिंग करून शिकवू शकतो.
ही एका उत्तम शिक्षकाची व्याख्या असते. आणि मला सरांनी वर्गामध्ये जेव्हा उत्तम शिक्षकाची ही व्याख्या इतकी भिडली माझ्या मनाला, आणि जितका मी विचार करायला लागलो तितकं मला लक्षात आलं. आणि नंतर मग चांगलं शिकवावं कसं ह्याच्यावरची जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा पण हेच वाचलं मी, की एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा एखाद्या विषयामधनं मन उडतं, ती अनेक वेळेला त्याच्या शिक्षकाची किंवा त्यांनी जे पुस्तक वाचलं त्याची चूक असते. त्याला काय असं कोणी जन्माला येत नाही माहितीये का, की हा विषय ह्याला समजणारच नाही. न्यूरोसायन्स आणि सायकोलॉजीनी प्रूव्ह केलंय, इफ टॉट इन द राईट वे एनीवन कॅन बी टॉट एनी टॉपिक. त्यामुळे विषयाची आवड निर्माण कशी करावी, तर पहिली म्हणजे स्वतःमध्ये हा विश्वास संपन्न करण्याचा प्रयत्न करा, की मी मूर्ख नाहीये. कुठलाही विषयाला जर मी मन लावलं तर मी जरूर तो शिकून घेऊ शकतो, मी समजून घेऊ शकतो. आपल्याला एक बिटर टेस्ट का निर्माण होते, चव का जाते त्या विषयाची, तर मी माझ्या वर्गामध्ये अनेक वेळेला विद्यार्थ्यांना विचारतो, की पहिली गोष्ट म्हणजे की शाळेमध्ये तुमचा कम्प्लीट तिडीक असलेला विषय कुठला होता रे. अगदी त्या वर्गामध्ये डोळे उघडे ठेवणं शक्य नसायचं. मग कोणी मेजॉरिटी वेळेला तर फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री येतात. 99% वेळेला मॅथमॅटिक्स हे उत्तर मला येतच त्याच्यामध्ये. काही जण संस्कृत पण म्हणतात. तर हे मॅथमॅटिक्स आणि संस्कृत हे माझे 2 तिडीक येण्याचे विषय होते. बरोबर. अशी मी काही उत्तरं घेतो विद्यार्थ्यांची, आणि मग पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतो, की शाळेमध्ये तुमची सर्वात नावडती शिक्षिका कोण होती, शिक्षक किंवा शिक्षिका, यांचं आठवण करा. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या शाळेमध्ये असं एक कोणीतरी असतं की आठवण गेली ना शाळेची, अशी त्या मॅडमची तिडीक येते की या मास्तरनीनी माझं शी रुइंड माय चाइल्डहुड, माझं बालपण बर्बाद केलं हिनी. असं जो राग असतो मी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये ऐकलेला आहे, तो बोलण्यामध्ये ऐकलेला आहे. आणि मग मी विद्यार्थ्यांना विचारतो की कुठला विषय शिकवायचा ह्या मॅडम तुम्हाला. बहुतांश वेळेला ज्या विषयाची तिडीक बसते मनामध्ये तोच विषय म्हणजे अशी कुठली तरी रागीट टीचर किंवा प्रचंड बोर शिकवणाऱ्या टीचर ह्या शिकवत असतात आपल्याला. त्यामुळे विषयामध्ये रस निर्माण कसा करावा, तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला सांगा की आता तुम्ही मोठे झालात, त्यामुळे आता तुम्हाला कुठल्या तरी एका शिक्षकावर डिपेंडंट राहणं गरजेचं नाहीये. तर ऑनलाईन चांगला शिक्षक शोधून काढा. आजकाल इंटरनेटच्या द्वारा आपल्याला एवढी भन्नाट पुस्तकं उपलब्ध असतात, आणि जगातले सर्वोत्कृष्ट टीचर्स आजकाल युट्यूबवर आणि ऑनलाईन लेक्चर्स करत असतात. शोधून काढा सोर्स मटेरियल ते. ओके, असा निर्माण करता येतो. एक कुठल्याही विषयावरचं ना चांगलं पुस्तक. सायकोलॉजीमध्ये देर इज दिस कन्सेप्ट कॉल्ड एज लर्निंग स्टाईल. ओके, तुमचा मेंदू कुठल्या प्रकारे शिकतो, दॅट इज युअर लर्निंग स्टाईल. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू इज तुमची लर्निंग स्टाईल आणि समोरच्या शिकवण्याची पद्धत हे जेव्हा एकमेकाला मॅच होतं, फ्रिक्वेन्सी मॅच होते, तेव्हा तो शिक्षक किंवा ते पुस्तक तुम्हाला आवडायला सुरुवात होते. तर एका वाक्यामध्ये सांगायचं तर विषयाची आवड कशी निर्माण करायची, तर सोर्स मटेरियल आणि शिक्षक चांगला शोधा. ओके, इंटरनेटच्या जगामध्ये चांगली गोष्ट म्हणजे ही खूप सोपी झालेली गोष्ट आहे आपल्यासाठी. ओके, फाउंडेशन कोर्स झूम वर आहे का, तर येस आहे. ओके, येस. पुढचे काही इथे मला स्पर्धा परीक्षांच्या संबंधामध्ये खूप प्रश्न येत आहेत, तर त्याच्यासाठी मी एंडला सगळ्यांना माझा नंबर देतो आणि मग त्याचे जरूर प्रश्न विचारीन. पण मी आता मुख्यतः फाउंडेशन कोर्स बद्दलचेच जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल लक्ष देणार आहे. इथे एक छान प्रश्न आलेला आहे, रीडिंग ग्रास्पिंग कसे वाढवू शकतो. छान प्रश्न आहे हा. मला ह्याच्या मागची भावना पण समजते. म्हणजे की अनेक वेळेला आपण नजर शब्दांवरनं फिरत असते, पण तो विषय काही डोळ्यामध्ये विषय डोक्यामध्ये शिरत नसतो. हे अनेक विद्यार्थ्यांचं झालेलं असणार आहे याची मलाच खात्री आहे. ओके, त्यामुळे ग्रास्पिंग कसं सुधारावं, तर नेहमी एक लक्षात घ्या, अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक अतिशय फेमस वाक्य आहे, आणि चाणक्यमध्ये आम्ही जेव्हा एखादा विषय कसा शिका तुम्ही हे सांगतो तेव्हा हे म्हणजे अख्खं मॉड्यूल त्या एका विषयामध्ये येतं. ओके, आइन्स्टाईन म्हणतो
की इफ यू कॅनॉट एक्सप्लेन समथिंग सिम्पली देन यू डोंट अंडरस्टँड इट फुल्ली. ओके, पुन्हा बोलतो मी. आईन्स्टाईन म्हणतो, इफ यू कॅनॉट एक्सप्लेन समथिंग सिम्पली देन यू डोंट अंडरस्टँड इट फुल्ली. ओके, तुम्हाला एखादी गोष्ट जर साध्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये समजावता येत नसेल तर त्याचा अर्थ होतो की तुम्हाला ती पूर्णपणे समजलेली नाहीये. ओके, त्यामुळे एखाद्या विषयाचं ग्रास्पिंग कसं वाढवावं, तर सर्वात सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही वाचताय ना ते स्वतःच्या शब्दामध्ये त्याची एक समरी लिहून काढण्याचा प्रयत्न करा. ती तुम्ही समरी लिहून काढायला गेलात की तुम्हाला दिसून येईल की तुमचं मन तुम्हाला प्रश्न विचारायला लागेल की अरे हे काय, ते काय, ते काय, आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधत जाऊ शकता. ओके, 6वी ते 12वी एनसीईआरटी हिस्ट्री सब्जेक्ट मध्ये मोस्टली फॉरेनर्सचा इतिहास जास्त असतो पण आपल्या इंडियाचा खूप कमी असतो. तरी का इम्पॉर्टंट असतं हे वाचण्याचं? या प्रश्नासाठी मी म्हणेन धर्माधिकारी सरांचं एखादं सत्र जरूर वाचा. म्हणजे मुद्दामून मी जरा राजकारणाच्या थोडे जवळ जातील असे विषय टाळतोय आता. आपल्या देशामध्ये अनफॉर्च्युनेटली हिस्ट्री हा एक खूप पॉलिटिसाइज्ड विषय आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचं काहीतरी त्याच्यावर एक म्हणणं असतं. त्यामुळे आपलं काम म्हणजे दोन्ही बाजू समजून घेणे, त्या दोन्ही बाजूंचं वाचन करणे, त्या समजून घेणे आणि मग अभ्यासाअंती तुमचं जे मत आहे ते ठरवा तुम्ही जरूर. ओके, फॉरेनर्सचा खूप असतो हे बरोबर आहे, पण फॉरेनर्सनी लिहिलेला पण वाचावा आणि भारतीयांनी लिहिलेला पण जरूर वाचावा. ओके, फाउंडेशन कोर्स नंतर आम्हाला पुन्हा एमपीएससी युपीएससी साठी क्लास जॉईन करावा लागणार का सर? तर अगेन अशी कंपल्शन काही नाहीये. मला अनेक जण प्रश्न विचारतात की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तर क्लास जॉईन केला पाहिजे का? ओके, तर माझं याच्यासाठी स्पष्ट उत्तर असतं अजिबात नाही. स्वतः अभ्यास करून पण स्पर्धा परीक्षा क्लिअर होता येते. सो करावा लागेलच असं अजिबात नाही. पण तुम्हाला जर क्लास जॉईन कुठलाही कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन केल्यानंतर जे ऍटमॉस्फिअर मिळतं अभ्यासाचं, त्यांनी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या अभ्यासाला त्याचा फायदा होईल तर तुम्ही जरूर तुम्हाला हवा तो क्लास तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे असं कंपल्शन कुठल्याच प्रकारची नसते. ओके, चलो, प्रश्न बऱ्यापैकी सगळे झालेले आहेत. इकडे एक शेवटचे 2 मुद्दे तुम्हाला फाउंडेशन कोर्स बद्दल सांगतो आणि मग माझा सगळ्यांचा नंबर तुम्हाला हवा असला तर तो सगळ्यांना देतो. तुमचे जे स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रश्न असतील ते जरूर तुम्ही त्याच्यावर विचारू शकता. ओके सर, चाणक्य मंडल आणि त्याच्यातला फाउंडेशन कोर्स म्हणजे काय याची अनेक वेळेला आम्हाला त्रिसूत्री सांगतात. ती त्रिसूत्री तुम्हाला मी सांगून आज शेवट करणार आहे आणि त्याच्यावर मग खरं म्हणजे जितका विचार करावा ना तितका कमी आहे हे तुम्हाला जाणवेल त्याच्यामध्ये. ओके, त्याच्या आधी माझा सगळ्यांना नंबर देतो आणि पुन्हा सांगतो की कुठल्याही प्रकारचा काहीही प्रश्न असला तर जरूर मला तुम्ही विचारू शकता. आजचं फाउंडेशन कोर्सशी संबंधित असलेलं सत्र होतं म्हणून मी अनेक जे स्पर्धा परीक्षांबद्दलचे प्रश्न होते ते तसे घेतले नाहीत, पण ते जरूर मला तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता. मी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन. ओके, माझा नंबर काही अडचण आली जरूर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आता शेवटची गोष्ट म्हणजे तुम्हाला चाणक्य मंडलची ही जी त्रिसूत्री सर सांगतात, जीवन विकास आणि जीवन घडवण्याची 3 महत्वाची सूत्र म्हणजे चाणक्य मंडलचा फाउंडेशन कोर्स. आपल्या आयुष्यातले जे सर्वात महत्वाचे निर्णय असतात म्हणजे करिअर कुठलं निवडू, काय करू मी आयुष्यात, ओके, ह्याला सर 3 वाक्य गोल्डन प्रिन्सिपल सांगतात. पहिलं सरांचं वाक्य असतं, अरे तू स्वतःला ओळख. ओके, स्वची ओळख. मी कोण आहे, माझं मन कुठे रमतं, माझ्या सवयी काय, मला काय आवडतं. याच्यामध्ये पुन्हा आईन्स्टाईनचं एक अतिशय फेमस असलेलं वाक्य तुम्हाला सांगतो. आईन्स्टाईन म्हणतो, एव्हरीवन इज अ जीनियस बट इफ यू जज अ फिश बाय इट्स एबिलिटी टू क्लाइंब अ ट्री इट विल स्पेंड इट्स एंटायर लाईफ थिंकिंग इट इज स्टुपिड. म्हणजे काय की प्रत्येक जण
जीवनातल्या कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये जिनियस असतोच. पण दुःखद गोष्ट म्हणजे आपण जीनियसची व्याख्या काय करून ठेवलेली आहे की केवळ ज्याला 10वी 12वी मध्ये बोर्डामध्ये येता येतं, ज्याला IIT मध्ये प्रवेश मिळतो, त्याच्यानंतर एक 12 15 16 20 लाखाचं पॅकेज मिळतं आणि कुठेतरी परदेशामध्ये जाऊन ज्याला सेटल होता येतं, असाच कोणीतरी म्हणजे जीनियस. सर आपल्याला तेच म्हणतात की तुमचं जर ह्याच्यामध्ये मन रमत नसेल तर तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारे मूर्ख ठरता असा बिलकुलच त्याचा अर्थ होत नाही. तुमचं नॅचरल मन कशामध्ये रमतं हे शोधून काढा आणि ते तुमचं क्षेत्र. म्हणजे पहिलं वाक्य, अरे तू स्वतःला ओळख. ओके, त्याच्याच बरोबर दुसरं वाक्य, स्वतःला निवडून आपल्या जीवनामधील क्षेत्र निवड. जीवनात कुठे जायचं आपण हे त्याच्यावरनं ठरव. केवळ दुसरा कोणीतरी आई वडील किंवा समाज सांगतो की यशाकडचा हाच जणू काही एक रस्ता आहे आणि त्याच रस्त्यावरनं सर्व जणांनी जाणं गरजेचं आहे म्हणून जाऊ नकोस. ओके. आणि तिसरं महत्वाचं वाक्य म्हणजे जीवनामध्ये निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तमता आणि प्रतिभा गाठ. ओके, उत्तमता आणि प्रतिभा, इंग्लिशमध्ये याचं ट्रान्सलेशन होतं एक्सिलन्स अँड क्रिएटिव्हिटी. आणि खरंच विचार करा, म्हणजे एक्सिलन्स आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर तुम्ही जीवनामध्ये तुमचं जे काही क्षेत्र निवडाल त्याच्यामध्ये शिखराला पोचण्यासाठी गरजेचं काय असतं की तुमच्या क्षेत्रामध्ये जे काही तुमच्या आधी आलेल्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे, जी काही योगदान दिलेलं आहे, त्याच्यावर तुमची जबरदस्त पकड येणं अत्यावश्यक असतं. म्हणजे तुम्हाला शून्यातलंच जर कळत नसेल तर तुम्ही शिखरापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरताय त्यातला एक्सलंट होणे, उत्तम होणे, ओके, हे पहिलं टास्क असतं. पण त्याच्याही एक पाऊल पलीकडे जाऊन तुम्हाला तुमच्या क्षेत्राला काहीतरी नवीन योगदान देता येतंय का, कॅन यू बी क्रिएटिव्ह, तुमची प्रतिभा चालवून आधी दुसऱ्या कोणालाही सुचलं नव्हतं असं तुम्ही तुमच्या क्षेत्राला काहीतरी नवीन योगदान देऊ शकता का, असं जर तुम्हाला देता आलं तर तुमच्या क्षेत्रातले तुम्ही जीनियस म्हणवता. म्हणजे जीनियसचा एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला आम्हाला सर सांगतात. जीनियस म्हणजे काय, तर इट इज एक्सिलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी इंटू ब्रॅकेट रेज टू एन. म्हणजे एक्सिलन्स त्याला जोड द्यायची क्रिएटिव्हिटीची आणि रेज टू एन म्हणजे काय की ह्याचं किती आपण वाढवू शकतो, ह्याला कुठल्याही प्रकारची सीमा नाही. आणि एवढ्याच मित्रांनो, एवढ्याच एका वाक्यावर आज तुम्हाला अच्छा म्हणणार आहे मी की ह्या 3 वाक्यांचा जेवढा विचार करता येतोय तेवढं जरूर विचार करा. आणि तुमचे जे कोण तुमच्या आयुष्यातले रोल मॉडेल्स असतील की मला ह्याच्यासारखं बनायचंय, त्यांच्या जीवनामध्ये ही 3 सूत्र लागू होतात का ते शोधा. माझी 110% खात्री आहे की ती लागू होतानाच दिसतील तुम्हाला. आणि तुमच्या क्षेत्रामध्ये जीनियस होण्याच्या शुभेच्छा देतो आणि जरूर आपण फाउंडेशन कोर्सला भेटू ही आशा करतो.